सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. 11 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 22 जिवंत काडतुसांसह 3 गुन्हेगार जेरबंद. सांगली दिनांक 7 ऑगस्ट 2026 सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 11 देशी बनावटीचे पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिनसह एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. कारवाईची पार्श्वभूमी आणि नियोजन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील त्यांच्या पथकाने ही विशेष मोहीम राबवली. या कारवाईचा घटनाक्रम आणि जप्त मुद्देमाल. पहिला संशय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश मनोहर आदाटे, वय वर्ष 25, राहणार विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, हा आटपाडी ते भिवघाट मार्गावरील नेलकरंजी फाटा येथे कमरेला पिस्तूल खोचून उभा असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे जप्त केली. दुसरा संशयित मयुरेशच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खरसुंडी ते बलवडी रोडवरील लाजरी पापड येथून मारुती अशोक गुजले, वय वर्ष 24, राहणार जांभूळमाळा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तिसरा संशयित मारुती गुजले याने ही शस्त्रे वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे, वय वर्ष 21, राहणार ताडाची वाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, सध्या राहणार चाकण, पुणे, याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आटपाडी येथील स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटरजवळ सापळा रचून वैभव इंगळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 7 पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन आणि 1 काळी कापडी सॅक जप्त करण्यात आली. मध्य प्रदेशमधून होता पुरवठा. आरोपी वैभव इंगळे यांनी चौकशी दरम्यान सांगितले की त्याने ही सर्व 11 पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन पाजे, राहणार सेंधवा, राज्य मध्य प्रदेश, पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही, याच्याकडून जादा दराने विक्रीसाठी आणली. तो या व्यक्तीशी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून सेंधवा एसटी स्टँड परिसरातून शस्त्रे घेत असे. सदर आरोपींकडे देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचं निष्पन्न झाले आणि या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. भारतीय शस्त्र अधिनियम तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.